हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी 6 वाजले. आज आम्ही लेट निघलो थोडे. आज आम्ही शिरोलीवरून निघालो. तर बघू शकता पालखी पण सोबतच आहे. हे बघा दिसत असेल. तर आम्ही आता चाललो पुढे. तर आम्हाला सर्वांना ओव्हरटेक मारत जावे लागेल. ओम साईराम. तर बघूया साईराम आपण आता राजगुरूमध्ये आलेले आहेत. राजगुरुनगर. हे बघा कसं वाटतंय. तर गाईज आम्ही आता मंचरमध्ये जात आहोत. म्हणजे आमच्या आता एंट्री होते. आम्ही इथनं गावातून निघालेलो आहोत. तर बघत होतो असेल आता तुम्ही. हे बघा मंचर आम्हाला अजून इथून 17 किलोमीटर आहे. आम्ही आता गावातून शॉर्टकट जातो. तर बघू शकता हायवे किती लांब आहे. साईराम मित्रांनो, आम्ही दोघेच खूप अंतरावर चालत आहोत. बाकी साई सेवक बाकी सगळे गेले आहेत पुढे. आम्हाला दोघांनाच व्हायला टाकलेत. आता आम्ही हळूहळू बाबांच्या इच्छेनुसार दोघे चालत आहोत. मग देवलात जाता? देवलात. हां, बाबांचं दर्शन घ्यायलाच लागेल. कुठले देऊळ आहे? कुठला देऊळ आहे? गुपित बाबा. गुपित बाबा बघूया आता आपण गुपित बाबांच्या मंदिरात आलेलो आहे. मंदिरात आम्ही चाललो आहोत. काय आपली हे बघू शकता. दुर्भाग्य मंदिरच बंद आहे. बघू अरे. शकता तुम्ही, स्वतः बघू शकता. बाबा आमच्यावर खूप रागात आहेत. खावला पण काहीतरी बोलतोय. त्यांचं निरोप घ्यायला लागेल. गुपित बाबा खाली आहेत पण. ओम साईराम. ओम साईराम. मित्रांनो, चला साई म्हैस त्याचा आपण. पुढचा प्रवास आपण बघूया. दोघेच हळूहळू अंतरावर गाठूया. साईराम मित्रांनो, तर आता खूप मोठा घाट चढणार आहोत आम्ही. तुम्ही बघू शकता. साईराम, थोडा असं झूम करून दाखवा द्या ना घाट. साईराम, बघू शकता तुम्ही. आता हा एवढा मोठा घाट आम्ही दोघेच चढणार आहोत. हा कुठला देऊळ आहे? हा देऊळ तुम्ही बघू शकता. बघूया आपण. चला आता. आपल्याच माहिती नाही, काहीतरी गणपतीचा वाटते म्हणजे. ओम साईराम. ओम साईराम. जय साईराम. शिव साईराम. बघूया साई मंडळी. बघू शकता साईकर किती बोंब घालतात. साईकरांचा आवाज, फक्त आवाज. ओम साईराम. ओम साई. ते बघ तिकडं घाटान बघ तिथं चरली. अजून एक लय मोठा घाट आहे. काय सांगायचं. आहे गाईज, आता आम्ही श्री क्षेत्र परधाममध्ये आलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही इथला नजारा कसा आहे. तर बघूया पुढे परमधामचा नजारा. हे बघू शकता कसं दिसतंय. आणि तिकडे एक देऊळ पण बांधलेलं आहे. वाशी नाकावाली नाही, वाशी नाकावाला सांगते तर नाही की आहे व्हॉट्सअप कल्पे आहे ना ओळख. सायरम बघू शकता आपण. आता चाय प्यायला टाईमच झालेला आहे तसं पण, आणि आम्ही खूप लवकर पण आलेलो आहोत. तर बघूया आता ते चाय पिऊ आम्ही, आणि आम्ही परत पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात करू. तर बघूया पुढे. तर सायराम आता आम्ही आराम करायला बसलेलो आहोत. तर बघू शकता इथे आम्ही सर्वजण इथे आराम करत आहोत. आणि आम्ही आता कात्रजला पण गेलेलो, आणि कात्रजवरून मी मंचरला पण बसस्टँडमध्ये गेलो. तर मंचरवरून हे बघा मंचरचं कॉलेज तुम्हाला दिसत असेल. कॉलेजची मुलं पण बघू शकता तुम्ही कसे खेळतात वगैरे. आणि मंचरचा रोड आहे. आणि आम्ही आता जेवायला आता पोचलोच, तरी पण आम्ही उसाचा रस प्यायला बसलेलो. आणि बघा आम्ही जेवायला जेवण झाल्यावर लगेच बॅगा भरून परत पुढच्या वाटचालीसाठी
हे बघा तर साईराम आलेफाटा 19 किलोमीटर आहे. तिथपर्यंत जायचं आहे. तसं पण त्याच्या आधी आपल्याला नारायणगावला जायचं आहे. आलेफाटा नारायणगावच्या थोडा मधीत आपली वस्ती आहे. तर आपल्याला आता नारायणगावला जायच्यासाठी आपण द्वारकामाईत पण जाऊन येऊ. तिथून दाखवतो तुम्हाला. हे बघा द्वारकामाई, बघू शकता पालखी पण सोबत आहे. साईराम द्वारकामाईत निघालो तर काम बघू शकता पालखी घेऊन. तर चला पुढे नज़ारा. अभी हम आए जंगल झाड़ी में और ये हमारे साईराम है. ये बोल रहा अभी वीडियो बना, इसलिए बनाई मैंने. ये देखो कैसी जंगल झाड़ी है. ये है असली नज़ारा और ये उससे भी असली. ये देखो हमारी साईराम और उस साइड भी साईराम ही है. अब हम द्वारकामाई से आगे आ गए नारायणगांव में. नारायणगांव से बहुत आगे आए हैं. देखते देखते अब ये पूरा दिन निकल गया है. तो अभी हम थके नहीं. इतना हमारे पास क्या बोल रहे हैं वो, पावर है. पावर, एनर्जी 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 बोल, एनर्जी. हे देखो, हे गाइस, हे संकेत पाटील आमचा भाऊबंद, कने गावाचा सुपुत्र अनंत अनंत काकाचा मुलगा. तुमच्या पप्पांच्या बापाचं नाव नाही माहिती म्हणून. पप्पांच्या बापांचं नाव नाही. सगळ्यांनी भेट द्यावे पाटील सलूनला. हा बघू शकता तुम्ही. आता ते त्यांचं थोडं बिझी, त्यांचं ते सलूनचं काम आहे थोडं. आणि हे आहेत ना, हे व्हिडिओ टाकायला आम्ही त्या दिवशी टाकायची जलवाची भाई ज्या दिवशी टी-शर्ट घालू त्या दिवशी हे व्हिडिओ चालू आहे. काय रे मध्ये मध्ये मला आवाज काढायला लावता तुम्ही. साला भाई दोघांना त्यांनी 4-5 लिंबू पिलं ना. काय साला हुशार असेल. साईराम या. अरे साईराम टेंशन काय लेने का. आओ नाही सब एक साथ चेस गेली हवात आलं. ऋषी पी तू पी. मग सगळे थांबतील आता. बाला चेस. तर साईराम बघू शकता तुम्ही. आता मी थोडं चिल्ड होतोय कारण आता आम्ही पण वस्तीजवळ पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो पुढे या बघा. तर हे आता आम्ही वस्तीजवळ पोहोचलेलो आहोत नारायणगावच्या थोडं पुढं. ना प्रॉपर नारायणगावच असेल असं वाटतंय, पण माहीत नाही आपल्याला. बघू शकता आपली गाडी पण इथे झालेली आहे पालखीची. आणि इथे साईराम बघू शकता. आता थोड्या चिली पण होते. आम्ही वस्तीवर पोहोचलो. जेवण आतमध्ये आणलेले आहे आणि आपली साई मंडळी पण सर्व आतमध्ये. बँडेज चालू आहे. कॅप्चर बंड्या.
आरती वगैरे होऊन सर्व जेवणाचा महाप्रसाद घेत आहेत. तर बघूया पुढे. ओम साईराम. शुभरात्री. हे बघा साईराम. गुड नाईट. सर्व झोपलेले आहेत. ओम साईराम. साई